नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण अग्निवीरसाठी आणि पोलीस भरती पण त्यासाठी उपयोगी असे 25 आपल्याला आहारशास्त्रावर प्रश्न बघणार आहेत आपण, जेणेकरून तुम्हाला यावर मार्क जायला नको आणि फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. लेक्चर एकदम फ्री असणार आहे. लेक्चरचे कुठलेही चार्जेस नाही. फक्त तुम्हाला ह्या प्रश्नांची जर पीडीएफ हवी असेल तर आपल्या अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. त्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून गणित पण भेटणार आहे आणि ह्या नोट्स पण मी देणार आहे. असे डेली लेक्चर घेणार आहे. ठीक आहे ना. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ हवी असणार त्यांनी पीडीएफ नावाने तुम्हाला मेसेज करा, कमेंट करा. पेड असणार त्या, म्हणजे 199 रुपयाची बॅच आहे, त्यामध्ये आम्ही टाकणार आहे. चला प्रश्नाला सुरुवात करूया. मानवी शरीराला लागणारे एकूण ऊर्जेपैकी कर्बोदकांपासून म्हणजेच काय किती ऊर्जा मिळते? आपल्या शरीराला जे लागणारी एकूण ऊर्जा आहे त्यापैकी कर्बोदक जे असतात, कर्बोदके त्याच्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळणार आहे? 10 ते 20%, 30 ते 40%, 55 ते 60% आणि 80 ते 90%. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 55 ते 60% असेल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा बरोबर आहे. मग बघा, कर्बोदके एकूण ऊर्जेच्या साधारण 55 ते 60% वाटा असतो. ते शरीराला त्वरित ऊर्जा पुरवण्याचं काम करतं. कोण करतं? कर्बोदके. मग प्रोटीन काय करतं रे? प्रोटीन शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि वाढीसाठी प्रथिनांपासून साधारण 10 ते 15% आपल्याला काय भेटते? ऊर्जा मिळते. आणि स्निग्ध पदार्थ शरीरात ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी आणि उष्णता टिकवण्यासाठी स्निग्ध पदार्थांपासून साधारण 20 ते 30% काय आपल्याला भेटते? तर ऊर्जा भेटते. हे स्निग्ध पदार्थापासून. ओके, पुढे. खालीलपैकी कोणते कर्बोदकांचे मोनोसॅकराइड प्रकारातील उदाहरण आहे? म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारे ज मोनोसॅकराइडचं उदाहरण आहे? सुक्रोज आहे, ग्लुकोज आहे, लॅक्टोज आहे की स्टार्च आहे? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असेल, ग्लुकोज. ग्लुकोज काय? तर हे मोनोसॅकराइडचं उदाहरण आहे. ओके, पुढे बघा. कर्बोदकांचे वर्गीकरण त्यांच्यातील साखरेच्या रेणूच्या संख्येवरनं केले जातं. कशावरनं? साखरेच्या रेणूच्या संख्येवरनं. तुम्ही डायरेक्ट प्रश्न पाठ करा, तुम्हाला सोपं जाईल. मग मोनोसॅकराइड काय म्हणताय? तर यामध्ये साखरेचा फक्त एक रेणू असतो. साखरेचा किती? तर फक्त एक रेणू असणार आहे. हे कर्बोदकांचे सर्वात साधे स्वरूप आहे, सिंपल आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ ग्लुकोज, फ्रुक्टोज, फळांमधील शर्करा आणि ग्लॅक्टोज. आणि त्यानंतर डायसॅकराइड काय असतं? यामध्ये साखरेचे 2 रेणू एकत्र येतात. किती? तर 2 रेणू एकत्र येतात. उदाहरणार्थ बघा, सुक्रोज, ऊस साखर, लॅक्टोज, दुधातील शर्करा आणि माल्टोज. हे त्याचं सोल्युशन आपण घेतोय, स्पष्टीकरण. पुढे आणखीन आहे बघा. पॉलिसॅकराइड मध्ये काय? तर साखरेच्या अनेक 10 पेक्षा जास्त रेणू साखळीप्रमाणे जोडलेले असतात. जसं की स्टार्च असतं, पिष्टमय पदार्थ, सेल्युलोज असतो आणि ग्लायकोजेन असतं. ओके, ग्लायकोजेन. पुढे बघा. 1 ग्रॅम कर्बोदकांपासून शरीराला किती ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम कर्बोदक आहे, त्याच्यापासून आपल्या शरीराला किती ऊर्जा भेटणार आहे? 4 कॅलरी, त्याच्यानंतर 9 कॅलरी, 2 कॅलरी आणि 7 कॅलरी. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4 कॅलरी. 1 ग्रॅम पासून किती ना? 4 कॅलरी. हा प्रश्न पाठ करून ठेवा. हा प्रश्न काय ना? पाठ करून ठेवा. हा तुमच्या बाकी एसएससी, पोलीस भरती, अग्निवीर सगळ्या ठिकाणी विचारला गेलाय. 1 ग्रॅम पासून शरीराला किती ऊर्जा भेटते? कर्बोदकांपासून तर 4 कॅलरी भेटणार आहे. ओके, पुढे. कर्बोदके बघा, 1 ग्रॅम कर्बोदकांपासून शरीराला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. हे शरीराला मिळणारी सर्वात जलद ऊर्जा आहे, सर्वात फास्ट ऊर्जा आहे याच्यापासून. प्रोटीन काय? 1 ग्रॅम पासून आपल्याला किती भेटते? 4 कॅलरी. प्रोटीन 1 पासून किती? तर 4 कॅलरी भेटतं. आणि स्निग्ध पदार्थ 1 ग्रॅम पासून आपल्याला किती भेटतं? तर साधारण 9 कॅलरी भेटतं. किती भेटणार आहे? 9 कॅलरी 1 ग्रॅम पासून. ओके, पुढे बघा. पॉलिसॅकराइड मध्ये साखरेचे किती रेणू असतात? फक्त 1, 2 ते 10 असतात, 10 पेक्षा जास्त. आणि साखरेचे 2 रेणू असतात. तर काय म्हटलं आपल्याला? पॉलिसॅकराइड मध्ये 10 पेक्षा जास्त रेणू असतात. पॉलिसॅकराइड मध्ये साखरेचे किती रेणू असणार आहे? तर 10 पेक्षा जास्त रेणू तुम्हाला यामध्ये असतील. खालीलपैकी कोणते कर्बोदकांचे प्राणी स्त्रोत आहे? बघा, कोणते प्राणी स्त्रोत आहे म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला प्राण्यांपासून भेटतं? कडधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थ, तेलबिया आणि बटाटे. लगेच समजत असणार बघा तुम्हाला याचं उत्तर. कडधान्य हे जमिनीतून आहे. आणि इथं काय म्हणले? प्राणी स्त्रोत म्हणले. प्राणी स्त्रोत म्हणजे काय? तर त्या प्राण्यांपासून आपल्याला काय भेटणार आहे? कर्बोदक भेटणार आहे. मग हे कडधान्य प्राण्यांपासून नाही भेटत, तेलबिया नाही भेटत, बटाटा नाही भेटत. मग काय भेटतं? दूध भेटतं.
दूध आणि दूधजन्य पदार्थ, गाईपासून दूध, म्हशीपासून दूध, शेळीपासून दूध भेटतं की नाही, मग हे झालं तुमचं प्राणीजन्य कर्बोदके. ओके. बघा, शेंगदाणे, मूग, अक्रोड ही तिन्ही वनस्पतीजन्य आहेत. म्हणजे काय, तर वनस्पतीपासून आपल्याला याच्यात ऊर्जा भेटणार आहे. ओके. पुढे बघा, दूध हा प्राणीजन्य स्रोत आहे, ॲनिमल आहे, तो प्राण्यांपासून मिळणारा पदार्थ असल्याने या गटात बसत नाही. दुसरे एक वर्गीकरण काय, पोषण तत्वानुसार आहे. शेंगदाणे, मूग आहे, अक्रोडे शुष्क पदार्थ असून त्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असू शकते. दूध हे द्रवरूप असून त्यामध्ये कर्बोदकांसोबतच लॅक्टोज, प्रथिने आणि कॅल्शियमचं प्रमाण कसं असतं, तर जास्त प्रमाणात असतं. ओके. पुढे, वनस्पतींच्या मुळापासून मिळणाऱ्या कर्बोदकांचे योग्य उदाहरण कोणतं? कशापासून पाहिजे आता तुम्हाला, वनस्पतींच्या मुळांपासून मिळणारे कर्बोदकांचं योग्य उदाहरण पाहिजे. ऊस आहे, हरभरा आहे, रताळे आणि तीळ आहे. तर वनस्पतींच्या मुळापासून कोणतं भेटतं, रताळे हे भेटणार आहे. काय भेटणार आहे, रताळे. कर्बोदकांचं योग्य उदाहरण येते. पुढे, कर्बोदकांच्या वनस्पती स्रोत म्हणून खोड या प्रकारात खालीलपैकी कशाचा समावेश होतो म्हणलेलं आहे. बटाटा, ऊस, सोयाबीन आणि काजू. तर काय म्हणले, कर्बोदकांच्या वनस्पती स्रोत म्हणून खोड ह्या प्रकारात खालीलपैकी कशाचा समावेश होतो, तर ऊसाचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. कशाचा समावेश होणार आहे, तर ऊस या पिकाचा. स्निग्ध पदार्थ बघा, स्निग्ध पदार्थाचे 2 मुख्य घटक आहे. हा प्रश्न विचारतील, किती घटके, 2 घटके. एक आहे प्राणीज स्रोत आहे, प्राणीज, ॲनिमल सोर्स, जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात, उदाहरणार्थ माशांचं तेल, तूप, लोणी, अंडी, मांस आणि दूध. दुसरा आहे वनस्पती स्रोत आहे. दुसरा कोणता आहे, वनस्पती स्रोत आहे, जे पदार्थ वनस्पतींपासून मिळतात. शेंगदाणे हे वनस्पतींपासून मिळतात, भुईमुंग वगैरे. खोबरे हे नारळाच्या झाडापासून मिळते. सरकी हे कापसाच्या बियांपासून मिळणारे तेल आहे. सरकी काय, तर कापसाच्या बियांपासून मिळणारं तेल आहे. ठीक आहे. पुढे, खालील गटात न बसणारा शब्द ओळखा. कर्बोदकांचे स्रोत, शेंगदाणे, मूग, दूध आणि अक्रोडे. तर कोणता बसत नाही याच्यामधला, बघा, हे वनस्पतीजन्य, हे वनस्पती, हे पण दूध आहे का, नाही. दूध कसं आहे रे, प्राणी स्रोत आहे, म्हणून तो बसत नाही. आणि आपल्याला काय म्हणलं इथं, गटात न बसणारा म्हणजे तिघ पण एका जातीचे, शेंगदाणे, मूग आणि अक्रोड हे तिघ देखील कसे, तर एका जातीचे. आणि दूध कसं आहे, तर वेगळ्या जातीचा. प्रथिनांची निर्मिती एकूण किती प्रकारच्या अमिनो आम्लांपासून होते, 12, 20, 25 आणि 50. त्याचं योग्य उत्तर काय, प्रथिनांची निर्मिती एकूण किती प्रकारच्या अमिनो आम्लांपासून होणार आहे, तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2, 20 पासून होणार आहे. ओके. पुढे, मानवी शरीराच्या एकूण ऊर्जेपैकी प्रथिनांपासून साधारणपणे किती ऊर्जा प्राप्त होते. काय म्हणले, मानवी शरीराच्या एकूण ऊर्जेपैकी, जे आपल्या शरीराची एकूण ऊर्जा आहे त्यापैकी प्रोटीन पासून साधारणपणे किती ऊर्जा भेटणार आहे आपल्याला, 12%, 20%, 50% की 60%. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, आपल्याला मानवी शरीराच्या एकूण ऊर्जेपैकी प्रथिनांपासून आपल्याला 12% इतकी ऊर्जा मिळते. किती टक्के, 12%. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कशाला चांगले कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल मानले जाते. LDL, प्रथिने, HDL आणि अमायलोज. तर जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते कोणतं याच्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. LDL आहे, प्रथिने, HDL आहे की अमायलोज आहे. तर याचं योग्य उत्तर काय माहिती, HDL हे चांगलं कोलेस्ट्रॉल मानलं जातं. HDL. ओके. बघा, गुड कोलेस्ट्रॉल, HDL हृदयाला होणारा धोका कमी करण्यासाठी मदत करते. म्हणजे हृदयाला जो काही हार्ट अटॅक वगैरे येतो ना, ते धोका कमी करण्यासाठी काय वापरलं जातं, तर HDL वापरलं जातं पहिले. ठीक आहे. आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे कोणतं, LDL आहे, जे चांगलं नाहीये. हे जर प्रमाण जास्त झाले तर हृदयाचा धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये LDLचं प्रमाण जर वाढलं तर हृदयाचा धोका वाढणार आहे. ठीक आहे. दोघांमधला फरक जाणून घ्या. पुढे, 1 ग्रॅम प्रोटीन पासून शरीराला किती ऊर्जा भेटणार आहे, 9 कॅलरीज, 4 कॅलरीज, 12 कॅलरीज आणि 20 कॅलरीज. बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे, आपण मगाशीच घेतला हा प्रश्न. 1 ग्रॅम पासून किती भेटते, 4 किलो कॅलरीज. 4 किलो कॅलरीज. नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. लेक्चर फ्री असणार तुमच्यासाठी. आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊ. फक्त व्हिडिओची लिंक वगैरे तुमच्या भाऊ असेल, बहीण असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. पुढे, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून शरीराला किती ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून
4 किलो, 6 किलो, 9 किलो आणि 12 किलो कॅलरीज. ठीक आहे ना. मग 1 ग्रॅम काय म्हणलं आता स्निग्ध पदार्थापासून आपण प्रश्न आपण मगाशी सोल्युशन मध्ये घेतला. 1 ग्रॅम पदार्थापासून किती भेटते आपल्याला 9 किलो कॅलरीज भेटणार आहे. किती भेटणार आहे 9 किलो कॅलरीज. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. आहारामध्ये मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी स्निग्ध पदार्थांपासून किती टक्के ऊर्जा मिळते? बघा किती टक्के ऊर्जा भेटणार आपल्याला 60%, 20%, 12% की 50%? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे आपल्याला स्निग्ध पदार्थापासून आपल्याला भेटणार आहे 20% भेटणार आहे. किती टक्के तर 20% आपल्याला. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 2. ओके नेक्स्ट. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे नाही म्हटलेले आहे? मेदात विरघळणारे नाही. जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व सी आणि जीवनसत्व के. आपल्याला काय म्हणले मेदात विरघळणारे. मेदात विरघळणारे म्हणजेच मी तुम्हाला 4 सांगतो. ADEK, ADE आणि के. हे जर तुम्हाला मराठी म्हटलं तर EK. मग कोणतं जीवनसत्व विरघळणार नाही तर विटॅमिन सी नाही विरघळणार. बघा इथं ए पण आहे, डी पण आहे, के पण आहे. सी आहे का नाहीये म्हणजे तो विरघळणार नाही. पर्याय क्रमांक 3. स्निग्ध पदार्थांचा प्राणीज स्रोत खालीलपैकी कोणता समावेश होतो? स्निग्ध पदार्थांमध्ये प्राणीज स्रोत म्हणून खालीलपैकी कशाचा होणार आहे? शेंगदाणे, खोबरे, माशांचे तेल की सरकी? एक गोष्ट लक्षात ठेवायचं. ते शब्द काय आलाय रे प्राणीज स्रोत आलाय म्हणजे काय तर प्राण्यांपासून भेटणार आहे आपल्याला. बरोबर ना. मग शेंगदाणे आहे का प्राणी? नाही. खोबरे आहे का? नाहीये. सरकी आहे का? नाहीये. माशांचे तेल म्हणजे मासा काय तर प्राणी. बरोबर ना. पशु प्राणी आहे की नाही. मग हे त्याचं उत्तर राहणार आहे. म्हणजे काही काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला लॉजिक पण लावायचंय. काही काही प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आपल्याला लॉजिकल पण सोडवायचंय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचा योग्य उत्तर असेल. पुढे बघा फॅट 2 प्रकारचे प्राणीज स्रोत आहे. हे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात. उदाहरणार्थ कोणते? माशांचं तेल आहे, तूप आहे, लोणी, अंडी, मांस आणि दूध. हे प्राण्यांपासूनच भेटतं ना मग त्याला म्हणायचं प्राणी स्रोत. आणि वनस्पती स्रोत कोणते? जे वनस्पतीपासून भेटणार आहे आपल्याला. बघा हे शेंगदाणे असणारे वनस्पतीपासून, खोबरे असणारे नारळाच्या झाडापासून मिळतं आणि सरकी कशाच्या? कापसाच्या बियापासून मिळतं. मग याला म्हणायचं वनस्पती स्रोत म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? प्राणीज स्रोत म्हणायचं. ओके नेक्स्ट. प्रथिने आणि कर्बोदके यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊर्जा कशापासून मिळते? काय म्हणले? प्रथिने आणि कर्बोदके यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊर्जा आपल्याला कशापासून भेटणार आहे? म्हणजे प्रोटीन, प्रथिनेच लिहितो मी, व कर्बोदके या दोघांच्या तुलनेमध्ये हे दोघांपेक्षा कशी ना आपल्याला जास्त ऊर्जा पाहिजे. मग ती कशापासून भेटणार आहे असं त्यांचा सिंपलचा प्रश्न आहे. तर बघा प्रथिने आणि कर्बोदकांपेक्षा जास्त जे आहे ते आपल्याला स्निग्ध पदार्थापासून भेटणार आहे. कशापासून तर स्निग्ध पदार्थापासून. चलो पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जीवनसत्व ब चे एकूण किती उपप्रकार पडतात? 5, 8, 12 आणि 10. बरेचसे विद्यार्थी हा प्रश्न चुकून येतात. त्यांना असं वाटतं B12 म्हणलं की प्रकार पण किती पडणार आहे तर 12 पडणार आहे. असं नसतं रे. असं नसतं बाळा. B12 चे 12 प्रकार पडत नाही. तर B12 चे ब जीवनसत्व ज्याला आपण म्हणतो त्याला बी जीवनसत्वाचा एक प्रकार आहे. तर याचे एकूण प्रकार आहे 8 प्रकार आहे. एकूण प्रकार किती तर 8 प्रकार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा लक्ष द्या. कोणतं आहे? B1 काय? थायमिन आहे. B2 आहे. B2 काय? रायबोफ्लेविन आहे. B3 काय असणार आहे? नायसिन असणार आहे. B5 काय आहे? पॅन्टोथेनिक आम्ल असणार आहे. हे त्यांचं रासायनिक नाव आहे हा. आणि हे 8 प्रकार आहे. बघा इथं 8 पर्यंत लिहिलेले आहे. मग हे रासायनिक नाव पण पाठ करा. हे पण आपल्याला विचारतील आणि पेपर आता मराठीत होणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची नाही आपल्याला. B6 पायरिडॉक्सिन आहे. पायरिडॉक्सिन. B7 आहे. B7 चं रासायनिक नाव आहे बायोटीन आहे. B7 चं रासायनिक नाव काय? बायोटीन आहे. B9 चं रासायनिक नाव आहे फॉलिक ऍसिड आहे. काय तर फॉलिक ऍसिड. आणि B12 आहे. B12 चं काय तर
सायनोकोबाल्मिन. सायनोकोबाल्मिन हे त्याचं रासायनिक नाव आहे. मग बाळांनो हे पण पाठ करा आणि त्यानंतर हे पण पाठ करा. दोन्ही पण तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. दोन्ही पण खूप गरजेचं आहे. ओके, पुढे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे म्हटलेलं आहे. जे पाण्यात विरघळतं, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व क आणि जीवनसत्व ई. तर काय म्हणले, पाण्यात विरघळणारं व्हिटॅमिन सी, उदाहरणार्थ लिंबू, त्यानंतर आवळा, आहे की नाही. याच्यामध्ये काय असतं, लिक्विड असतं बघा, जे पाण्यामध्ये विरघळलं जातं. लिंबू वर्गीय म्हणतो आपण त्याला, म्हणून व्हिटॅमिन सी. जीवनसत्व अ चं शास्त्रीय नाव काय? रेटिनॉल, थायमिन, बायोटिन आणि नायसिन. तर जीवनसत्व अ चं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. पर्याय क्रमांक 1. रेटिनॉल बघा, जीवनसत्व अ शास्त्रीय नाव आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असते. याच्या अभावामुळे काय ना, रातआंधळेपणा होतो. ठीक आहे, अभाव, त्याच्या कमतरतेमुळे. थायमिन B1 चं शास्त्रीय नाव आहे थायमिन. B3 चं शास्त्रीय नाव आहे नायसिन आणि B7 चं शास्त्रीय नाव आहे बायोटिन. म्हणजे आपण सोल्युशन पण घेतलेलं आहे बघा. सायनोकोबॅल्मिन हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? सायनोकोबॅल्मिन B1, B6, B9 आणि B12. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सायनोकोबॅल्मिन याचं B12 असणार आहे. B12 त्याचं काय तर ते शास्त्रीय नाव आहे. पुढे. प्राण्यांच्या शरीरात खालीलपैकी कोणते जीवनसत्व सोडून इतर जीवनसत्वे बनू शकत नाही? प्राण्यांच्या शरीरामध्ये असं कोणतं जीवनसत्व आहे जे त्यांच्या शरीरात तयार होत नाही? ठीक आहे ना. जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व B7 आणि जीवनसत्व क. तर प्राण्यांच्या शरीरामध्ये एक असं जीवनसत्व आहे जे तयार होत नाही, त्याचं नाव आहे डी जीवनसत्व किंवा ड जीवनसत्व. पर्याय क्रमांक 2. हे तयार होतं का? तर हे तयार होत नाही. बघा, त्याच्याबद्दल जाणून घ्या. बहुतेक जीवनसत्व आपल्या अन्नाद्वारे घ्यावी लागतात, कारण शरीरात स्वतः तयार करू शकत नाही. परंतु डी जीवनसत्व हे अपवाद आहे. ड जीवनसत्व कसं आहे? अपवाद आहे. ड जीवनसत्व म्हणजे कॅल्सिफेरॉल. जेव्हा आपल्या त्वचेवर सूर्याची कोवळे किरणे पडतात, तेव्हा त्वचेखाली विशिष्ट पदार्थांपासून शरीर स्वतःहून जीवनसत्व ड तयार करू शकतं. म्हणूनच त्याला सनशाईन विटॅमिन असं देखील म्हणतात. कशाला? तर विटॅमिन डी ला असं देखील म्हणतात. ओके, सनशाईन म्हणजे सूर्याचे जे किरण पडतात ना, त्या सूर्याच्या किरणांपासून आपल्याला विटॅमिन डी भेटतं. हे तुम्ही लहानपणापासून ऐकले कोवळ्या उन्हामध्ये. तसं प्राण्यांमध्ये ते होतं का? नाही होत. बघा, इतर जीवनसत्व अ, ब, क ही जीवनसत्व मानवी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत नाही. ते आपल्याला फळं, भाज्या किंवा इतर अन्न पदार्थांपासून मिळवावी लागतात. काही प्रमाणात के आणि B12 अंड्यातील जीवाणूंद्वारे तयार होतात, परंतु मुख्यतः ड हे शरीरात संश्लेषित होणारे महत्वाचे जीवनसत्व मानले जाते. थोडक्यात सांगायचं एवढं की ड जीवनसत्व आपल्याला सूर्याच्या कोवळ्या प्रकाशातून आपल्याला भेटणार आहे. ते आपल्याला दुसरं कशातनं भेटतं का? नाही, कॉड लिव्हर ऑइल मधनं भेटतं. तसं इथं आपल्याला मग प्रश्न काय, प्राण्यांच्या शरीरात खालीलपैकी कोणते जीवनसत्व सोडून इतर जीवनसत्व बनू शकत नाही? तर विटॅमिन डी. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चला पुढे. B1 चं रासायनिक नाव काय म्हटलेले? रायबोफ्लेविन, थायमिन, रेटिनॉल आणि कोबाल्मिन. तर B1 चं रासायनिक नाव काय आहे? थायमिन नाव आहे. B1 चं रासायनिक नाव काय? तर थायमिन आहे. पुढे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो? B2 ए जीवनसत्व, B1 जीवनसत्व आणि सी जीवनसत्व. तर याचा जे आहे तो कशामुळे होतो? तर B1 मुळे. B1 च्या अभावामुळे काय होतो? बेरीबेरी. तुम्हाला माहिती आहे बेरीबेरी जो आजार आहे हा कशाच्या अभावामुळे होणार आहे? तर ब जीवनसत्वाच्याच अभावाने होणार आहे. ठीक आहे ना. पण त्याच्यामध्ये कोणता प्रकार आहे? तर B1 आहे. B1. ओके, पुढे. B1 थायमिन जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. यामध्ये स्नायू अशक्तता आणि चेतातंतूवर परिणाम होतो. जीवनसत्व ए आहे बघा रेटिनॉल, अभावामुळे रातआंधळेपणा. जीवनसत्व सी आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड आहे, याच्या अभावामुळे स्कर्वी हा इरिड्यांचा आजार होतो. आणि B2 आहे B2 रायबोफ्लेविन यांच्या अभावामुळे प्रामुख्याने जीभ लाल होणे, त्वचा फाटणे किंवा ओठांचा कडांना जखमा होणे यांसारखा त्रास होतो. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. आणि B2 काय? रायबोफ्लेविन आहे. रायबोफ्लेविनची दैनंदिन गरज असते.
0 पॉईंट म्हणजे किती गरज असते आपल्या शरीराला 0.5 मिलीग्रॅम 1.0 मिलीग्रॅम प्रति ते 1000 किलो कॅलरी 0.6 मिलीग्रॅम प्रति 1000 किलो कॅलरी आणि 2.0 मिलीग्रॅम तर किती गरज असते आपल्याला असा प्रश्न आहे. तर त्याचा आहे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 0.6 मिलीग्रॅम प्रति ते 1000 किलो कॅलरी पर्यंत आपल्याला काय तर त्याची गरज असते. ठीक आहे. चला अशा प्रकारे आजचे आपले 25 प्रश्न झाले. जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि याची पीडीएफ जर हवी असेल तर आपण काय करूया 100 प्रश्न झाले की तुम्हाला आपल्या ॲपमध्ये तुम्हाला पीडीएफ देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवी त्यांनी मला व्हॉट्सअपला 8329603029 ह्या नंबरला मेसेज करा. फक्त तुम्हाला पूर्ण अग्निवीर जी बॅच आहे आपली त्या अग्निवीर बॅच येत आहे. याची किंमत असणार आहे 199 रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला आम्ही टेस्ट सिरीज पण देणार आहे, त्यानंतर लेक्चर पण देणार आहे आणि ह्या प्रश्नांच्या पीडीएफ पण आहे. PYQ घेऊ जास्तीत जास्त जेणेकरून तुम्हाला काय ना फायदा होणार आहे. ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथेच थांबूया. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. धन्यवाद.